यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। थोड्याच वेळामध्ये शिंदेच्या शिवसेनेची यादी येणार आहे, त्यामध्ये कोणाकोणाची नावे असणार याविषयी उत्सुकता आहे। दुसरीकडे अंबादास दानवेंसाठी शिवसेनेची फील्डिंग सुरू आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। संभाजीनगरच्या जागेसाठी दानवेंच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येते। अंबादास दानवे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। अंबादास दानवे हे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांची वर्णी लागलेली नाहीये। तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे अंबादास दानवे हे नाराज होते अशी चर्चा रंगलेली होती। आणि आता अंबादास दानवेंसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून फील्डिंग सुरू असल्याची माहिती समोर येते। संभाजीनगरच्या जागेसाठी दानवेंच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अंबादास दानवे ठाकरेंची शिवसेना सोडणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेची यादी घोषित झाली होती त्यामध्ये अंबादास दानवे यांचं नाव नव्हतं। अंबादास दानवे हे वारंवार आपली इच्छा बोलून दाखवतात, त्याचबरोबर नाराजी सुद्धा व्यक्त करतात, पण त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी दिली गेलेली नाहीये आणि त्यामुळेच नाराजीतून हे पाऊल तर अंबादास दानवे उचलणार नाहीत ना असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेची यादी आली त्याच्यानंतर अंबादास दानवेंचं व्हॉट्सअप स्टेटस, सोशल मीडिया स्टेटस हे सूचक असं होतं। त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती आणि त्यामध्येच आता अंबादास दानवेंसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून फील्डिंग लावली जात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आता दानवेंचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेसाठी दानवेंना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय आणि त्यामुळेच अंबादास दानवे ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार का असाही सवाल आता उपस्थित झालाय। याचं उत्तर एकतर थोड्याच वेळामध्ये मिळू शकेल किंवा स्वतः अंबादास दानवे याचं उत्तर याविषयी स्पष्टीकरण करू शकतील। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना घांगडे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? ठाकरेंच्या शिवसेनेची यादी काल जाहीर झाली, त्याच्यामध्ये अंबादास दानवेंची वर्णी लागलेली नाहीये, पण शिंदेच्या शिवसेनेसाठी छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवेंना उमेदवारीसाठी फील्डिंग सुरू असल्याचं कळतंय। सध्याचे काय अपडेट्स? फरा, अगदी बरोबर आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले आणि सध्या ठाकरे गटामध्ये असलेले विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे जे आहेत त्यांनी सातत्याने लोकसभा निवडणुकीसाठी जे आहेत त्यांनी वर्षभर ठाकरे किंवा मातोश्री, ठाकरे आणि मातोश्री यांच्या मागे तगादा लावला होता। आणि आपण बघतोय की ज्यावेळेस ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची ज्यावेळेस वर्णी लागली लोकसभेसाठी तेव्हा सुद्धा अंबादास दानवे जे आहेत ते बरेच नाराज जे आहेत ते पाहायला मिळत होते। अंबादास दानवे यांची विधान परिषदेची टर्म जी आहे ती येत्या 9 ऑगस्टला संपत आहे आणि त्याचमुळे अंबादास दानवे यांना लोकसभेसाठी तातडीनं जे आहे ते ठाकरे गटाकडून उभं राहायचं होतं। मात्र त्या ठिकाणी म्हणजे संभाजीनगरसाठी जे आहे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची वर्णी लागली आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संभाजीनगरमध्ये जे आहे ते एकूणच शिवसेनेचं मग ते शिंदे गट असो, ठाकरे गट असो, एकूणच शिवसेनेचं चांगलं वर्चस्व आहे आणि अशामध्ये ती जागा बऱ्यापैकी ठाकरे गट जो आहे तो निवडून आणण्याची शक्यता आहे। आणि त्याचमुळे अंबादास दानवे यांचं असं म्हणणं होतं की मला ती लोकसभेची जागा जी आहे त्यासाठी मला उभं राहायचंय, कारण 9 ऑगस्टला अंबादास दानवे यांची विधान परिषदेची टर्म जी आहे ती संपते। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी पण अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये कोल्ड वॉर जे आहे ते सातत्याने सुरू होतं आणि त्याचंच आता आपण बघतोय की अंबादास दानवे जे आहे बरोबर आहे ज्योत्स्ना, कोल्ड वॉर सुरू होता आणि त्याचाच रूपांतर आता पक्ष सोडण्यामध्ये तर होणार नाही ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।